हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बघणार आहोत। तर सिंपल सोपा असा मी पानगळा करणार आहे आणि त्यावरती आपण छान सोपी आणि नाजूक अशी दिसणारी ब्लाउज डिझाईन आज बनवायला शिकणार आहोत। तर इथं मी कपडा घेतलेला आहे बघा अस्तरचा आणि 2.25 इंच इतकी गळा रुंदी मी ठेवून 9 इंच इतका गळ्याची उंची आहे बघा आणि सोपा बदामी आकाराचा किंवा पानगळ्याचा आकार मी इथं काढून घेतलेला आहे आणि तो आता मी कट करून काढत आहे बघा। जास्त डीप नेक नाहीये, सिंपल नेक मध्येच आपण हे डिझाईन बनवणार आहोत। तर सुरुवात करूया। आता डायरेक्ट आपला जो फॅब्रिक आहे तर त्यावरती आपण अस्तर ठेवून पहिल्यांदा गळा तयार करून घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा आपण पहिली टिप मारून घेऊया। सुरुवातीची टिप आपण एकदम परफेक्ट आणि समान अंतरावर मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार सुंदर असा तयार होईल बघा। तर बघा पाव इंच इतकी मी मार्जिन पकडलेली आहे आणि त्याच मार्जिनने मी गळा स्टिच करून घेत आहे। आता गळ्याची पहिली टिप झाल्यानंतर आपण राहिलेला जो कपडा आहे तर तो कट करून काढायचा आहे बघा। आणि कपडा कट करून झाल्यानंतर आपण गळ्याला आतल्या बाजूने एकदम छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। टिपेला कात्री लागू नये याची आपण काळजी घ्यायची आहे बघा। टिपेच्या आतल्या बाजूने आपल्याला कट आले पाहिजेत। तर आता कट देऊन झाल्यानंतर आपण सगळा अस्तर आतमध्ये उलटा करायचा आहे आणि वरून एक दाबटीप घ्यायची आहे बघा। अगदी कापड व्यवस्थित करत म्हणजे आपला अस्तरचा कपडा बाहेर दिसू नये याची आपण काळजी घ्यायची आहे, किंवा आपला बाहेरचा जो कपडा आहे तर तो पण आत नाही गेला पाहिजे। अशी आपण टिप घेतली तर आपला गळ्याचा आकार हा परफेक्ट होईल। तर माझी टिप इथं होत आली आहे बघा, आपला गळा पण रेडी होत आलेला आहे। आता गळा शिवून झाल्यानंतर आपण आता सगळं राहिलेलं जे अस्तरचं कापड आहे तर ते आपल्या फॅब्रिक वरती अटॅच करून घ्यायचं आहे। कापड व्यवस्थित करत आपल्याला ही टिप घ्यायची आहे बघा। कुठेही चून पडू नये किंवा फुगा येऊ नये अशी टिप आपली आली पाहिजे। तर बघा पूर्ण अस्तर आपलं जॉईंट झालं। आता आपण राहिलेला भाग कट करून काढायचा आहे। बघा पूर्ण आपला भाग हा छान सुंदर रेडी झाला। आता आपण टक्स देऊन घेऊयात। पाठीमागचे टक्स समान अंतरावरती मी पहिल्यांदाच मार्किंग करून ठेवलेलं होतं तर ते मी देऊन घेते आणि टक्स झाल्यानंतर आपण लॉक पण करून घ्यायचे आहेत। आता टक्स आपले दोन्ही झाले एकसारखे समान असे झाले। आता आपण पाठीमागची जी कमरपट्टी आहे तर ती पटकन जोडून घेऊयात। तर अस्तरची कमरपट्टी इथं लावत आहे बघा मी। त्यांनी काय होतं, अस्तरच्या कमरपट्टी जर लावली किंवा कमरपट्टी जर तुम्ही लावत नसाल तर एकदा लावून बघा, ब्लाऊजला छान सुंदर असं फिनिशिंग येतं। सोबतच आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तर त्यावेळेस ते छान असं फिटिंगला पण बसतं। तर आपली कमरपट्टी पण तयार झाली बघा। इथं बॅक आपला पूर्ण रेडी झालेला आहे। आता आपण याला डिझाईन कशी बनवायची हे बघूयात। तर त्यासाठी मी जो आपला फॅब्रिक उरलेला होता तर त्यातले 3-3 इंच साईजचे असे चौकोन कट करून घेतले बघा आणि त्याचे बघा मी दुमड कशी घालते त्याप्रमाणे मी त्रिकोण इथं तयार करून घेत आहे। तर 3 वेळा मी दुमड घातलेली आहे बघा आपल्या कपड्याला आणि छोटे छोटे एकसारखे आपले समान मापाचे आपल्याला त्रिकोण इथं तयार करून घ्यायचे। तर इथं मी आणखी काही त्रिकोण पहिल्यांदाच तयार करून ठेवले होते बघा, ते मी तुम्हाला दाखवते। तर आता हे आपण सगळे ब्लाऊजला अटॅच करून घेणार आहोत। तर इथं बघा गळ्याला मी अर्धा इंच मार्जिन वरती पहिल्यांदा एक लाईन ड्रॉ करून घेते। एवढ्या मार्जिन वरती आपली टीप आली पाहिजे एकसारखी, त्यासाठी तर एकसारखी लाईन आपली ड्रॉ करून झाल्यानंतर आपण आता त्रिकोण जोडायला घेणार आहोत। तर त्रिकोण मी कशा पद्धतीने जोडत आहे बघा। त्रिकोणांचं तोंड मी खालच्या बाजूला केलेलं आहे आणि वरती मी 1 इंच अंतर शोल्डर जवळ सोडलेलं आहे आणि तिथून मी त्रिकोण एकदम लागून लावत आहे। मध्ये मी अंतर सोडलेलं नाहीये, जे आपले त्रिकोण आलेले आहेत तिथं एकदम जवळ मी लावलेले आहेत बघा त्रिकोण। आणि त्रिकोणांचं तोंड मी गळ्याच्या आतल्या बाजूला सोडलेलं आहे। एकदम सुंदर आणि नाजूक अशी आपली डिझाईन होणार आहे, ती पण कमी वेळेत आणि पटकन सोपी अशी डिझाईन होणार आहे बघा। खूपच सुंदर दिसते तयार झाल्यानंतर। तर बघा पहिल्यांदा आपण खालच्या बाजूला तोंड केलेलं होतं, आता जी विरुद्ध बाजू आहे गळ्याची तर तिथं अशा पद्धतीने लावत यायचे, म्हणजे आपल्या ज्या
डिझाईन होणार आहे तर ती समोरासमोर सेम अशी आली पाहिजे यासाठी। तर पलीकडच्या बाजूला माझे जितके त्रिकोण बसले होते तर तितकेच त्रिकोण या बाजूला पण बसलेले आहेत, म्हणूनच एकसारखे त्रिकोण आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्हीकडे सेम अशी डिझाईन तयार होईल। तर आता त्याच्याच बाजूनी मी आणखी एकदम कोपऱ्याने एक टिप मारून घेते, कारण जे फॅब्रिक आहे तर ते आपलं थोड्या वेळाने काय उसवायला सुरुवात होते तर ते उसवू नये यासाठी। आणि आता मी धागे छोटे छोटे राहिले होते ते कट करून घेतले कात्रीनं। आता आपण मणी लावून घेणार आहोत। तर डिझाईन आपली कशी होणार आहे बघा। आणि इथं मी सुई दोरा पण तयार करून घेतलेला आहे, डबल दोरा लावलेला आहे सुईला, हात शिलाईची बारीक सुई घेतलेली आहे, मणी आपले गेले पाहिजेत त्यातून। तर बघा मी त्रिकोण असे उलटे केलेले आहेत आणि आता आपण त्याला छोटे छोटे मणी लावून घेऊयात। तर ही जी डिझाईन होते तर त्याला मणी लावली तर आपली ती फिक्स होऊन जाते। तर छोटे छोटे आपण मणी लावून घ्यायचे आहेत, एकदम समान अंतरावरती ह्या पाकळ्या आपल्या तयार होणार आहेत बघा। आणि मणी लावल्यामुळे एकदम सुंदर अशा दिसणार आहेत त्या, नाजूक अशा। तर मणी लावायच्या आधी मी 2 टाके घातले होते बघा पाकळीला, आणि मणी लावून झाल्यानंतर आणि मी डबल टाका आपला जो मणी आहे तर त्याला घेतलेले आहेत, म्हणजे एकदम फिक्स आपली पाकळी रेडी होऊन जाईल। आता बाकीच्या पण मी पाकळ्या पटपट तुम्हाला रेडी करून दाखवते। तर पहिल्यांदा मी 2 टाके फिक्स करून घेतले पाकळीला आणि मग मणी लावलेला आहे। तर एकदम मजबूत असे टाके आपल्याला घालायचे आहेत पाकळीसाठी। आणि प्रत्येक मणी झाल्यानंतर मी गाठ पण पाठीमागच्या बाजूला मारून घेते, नंतर आपले मणी जास्त लूज वगैरे पडू नयेत यासाठी। तर इथं मी सिंगलच दोरा ठेवलेला आहे, म्हणजे पूर्ण सगळी जी आपली लाईन आहे ती एका दोऱ्यावरतीच केलेली आहे, मध्ये दोरा कट वगैरे केलेला नाहीये मी, तसंच पाठीमागून दोरा कंटिन्यू ठेवलेला आहे बघा। तर माझ्या इथं भरपूर पाकळ्या होत आल्यात। आता पूर्ण सगळे डिझाईन कंप्लीट करून मी तुम्हाला पुढचा लुक दाखवते की आपली डिझाईन कशी होणार आहे ते। तर आता इथं बघा पूर्ण आपली डिझाईन रेडी झालेली आहे सुंदर अशी, आणि सेंटरला मी एक मोठासा बटन असं लावलेलं आहे गोल्डन कलरचं। तर सुंदर आणि नाजूक अशी डिझाईन तुम्ही बघत असाल, आणि एकसारख्या सगळ्या पाकळ्या आलेल्या आहेत। आणि आपण तयार करतानाच पाकळ्या सेम आकाराच्या तयार केल्या की आपली डिझाईन पण सुंदर अशी होते, कुठे कमी जास्त वगैरे पाकळ्या दिसत नाहीत। तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। डिझाईन आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत थँक्यू।